हे बा म्हणलो तुम्ही डुकराची फौज येऊन गेले तमाम करते ना कडाळाचं सगळं. जर डुकराची नजर पाडव ह्या कडाळा काम तमाम. आणि तेच काय हे बी माणसं बघा याला बी ठेवणार नाही तर कडीने बुजगावने ते लावलेले इथं पण खायला नाही राहिलं त्याला बी भेट नाही. तर मी स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. हे बा आपण आलो तर ज्वारी भिजायला की बा ज्वारीची कापून पाणी सोडून डबा इऱ्या मारून एवढी मोठी झालेली आहे. हिला बघा आता 15-20 दिवस झालं पाणी नाही दिलं, सुकली. जेव्हा इकडं कांद्याला वर पाणी आलं होतं तेव्हा वल्ली होती म्हणून नव्हतं दिलं. परत एकदा कांद्याला पाणी आलंय तेव्हा हिला पाणी सोडलंय बा. लय सुकली तो मला पाणी येतं आता ह्या दंडाने किंवा दंडीचे वरून येतोय लिंबापासून त्या दंडाने पाणी येतंय आता. आणि बा हिला लय बी काढा किती मोठालं झालंय. मागच्या जाऊ आलतो मी तुम्हाला तवा दाखतो, तवाचा फोटो किती बारीक होतं हे कडाळानं आता केवढालं झालंय. आणि आता ही बी बा तो बारीक बारीक कोमच होती गुडे फार फूट वाढलेलं होतं. आता बा काही कमरा एकताल झाले, काही गुडघे एकताल झाले. आता शिकाले पाणी. आता लाईट बी बदललेली, सकाळी 6ला येते आणि आता 7:15 वाजले. आता बघत होती का नाही जेवारी 12 वाजेपर्यंत पाणी येतंय बा. वरून यायला टाईम लागत आहे. बघूत आपण तरी कुठं राहिलंय पाणी की बा आलं पाणी दूर. ओके पाणी बा दर पाण्याला तरी नाही म्हणलं तरी फूट 1.5 फूटभर तरी अर्धा पाऊण फूट वाढत आहे कडाळ. ऐदालं कडाळ वरचं किती वाढ आहे दाखव तुम्हाला. इकडं छाती इकताल झालं निदा गेलो मी बा डोक इकताल होईल बा. माझ्या लेवलने आलंय पार एवढा वाढ आहे. पण आता ह्याचा वाढून काय उपयोग. जर डुकराने ते झालं डुकराची फौज शिरल्याच्या फौज तर लगेच सपाट 1 दिवस लागणार ना रात्र. त्यांना जेवढं उभा दिसतंय तेवढं तुम्हाला ते सगळं सपाट दिसन, लगेच वाळून जाईल. तर डुकरापासून वाचायसाठी बा हे तर बुजगावने लावलेलीच आहे. तर काय करते काय माहिती डुकरं बा. आपलं पाणी इथं आलं वर आलेलं आहे. मी कुठं फुटलंय का नाही काही बघायला, कुठं काही नाही फुटलेलं. हे बा म्हणलो तुम्ही डुकराची फौज येऊन गेले वाटतं बा. काय नाही केलेलं बा. 1-2 चिपाट्या चावलेले इथं वाचलं आहे काढाल त्यांच्या तावडीतून. डुक्करची फौज नाही ते काढाल बघा. आता तुम्ही याला कंस आल्यावर कसला धिंगाणा करणार डुक्कर. त्याच्या आधी गुराला कापून न्यावं लागेल नाही तर डुकरं काय छूट नाही. एक तर त्यांना काही खायला नाही राहिलेलं बा. सगळे डोंगर सगळे वाळून गेले. तर खाली इकडं तलाव पाण्या येते ते इथून जाते काम तमाम करते ना कडाळाचं सगळं. जर डुकराची नजर पाडव ह्या कडाळा काम तमाम. आणि तेच काय हे बी माणसं बघा याला बी ठेवणार नाही. तर कडीने बुजगावने ते लावलेले इथं पण खायला नाही राहिलं त्याला बी भेट नाही. तर बा वरून पाणी बघून येऊस तर मला पाणी आपल्या वावरात गेलेलं आहे. कडच्या साऱ्या वाजते बा कावा बी पाणी लावलेलं बंद करायला जायचं टायमाला येऊ लांबाटीन सारं कडीचं म्हणून. बहुत आता कुठं गेला येऊ सारा काहीच नाही. सारा गेला थोडा तर आला उताराच अजून इकडं तर सपाटला यायचं आहे पाणी अजून. वा साराच हो जिथं बुजगावून लावले तिथे गोण्या सगळ्या गोण्या खाली आल्या. आता त्या ह्या गेल्या तर ते आता तळाजून खराब झालं. दुसरं गोण्या आणावं लागते. मग घराच्या कामाला लई सिमेंटाचे गोण्या आलेले बा. सगळं सुकलं. मागच्या बारीत जर पाणी दिलं असतं तर परडलं असतं. तर थोडंसंच वल्लं होतं वरून वाटलं राहीन पण उन्हाळा आहे आता नाही राहत आता हे उन्हाळा वाळून जाते सगळं बा. कडेला यायचं आहे पाणी पारी दूर. आणि इकडं सगळं वर ट्याकडे म्हणून हे ट्याकडे सगळं इथं म्हणून पाणी येत नाही. केवढं बॅगा पडल्यात पाणी नाही आलं तर बघा.
बा पहिल्यांदी वरच्या आवट्यात पाणी चाललंय बा इकडं. वरच्या आवट्याचं पाणी हे भिजायचं. वरचं होतं लवकर आणि खालच्यालाच टाईम लागतो. बघू आता कवर होतं वरचं किती वाजेपर्यंत भिजायचं बघू आपण. आता 9 ते 8:46 झाले तर बघू किती वाजून किती मिनिटांनी वरचे आवटं होतं भिजून. बा आता वरच्या आवट्याचा फक्त एक सार राहिला तर कडीचा त्याच्या फोडायचं आणि खालच्या आवट्यात जायचं की लगेच लाईट गेली. बा तो बारीक खंडवून येते थोडं थोडं पाणी. लाईट तर आलेलीच आहे. बा केली मोटर चालू. बा इथं वाजलं म्हणजे पाणी मोटरने वळलंय. वरचं आवटं झालंय सगळं. आता घेतलं हे खालच्या आवट्यावर पाणी आणि वरचं आवटं 10:23 झाले. 1 तास 37 मिनटं लागले त्याला. पण लाईट गेली होती आणि पलीकडून त्याचा आवट्याने खालचा सारा वेजावा लागतो त्याला टाईम गेला. नाही ते बा म्हणलं ती 1 तासालाच होते जर चांगलं पाणी चाललं आवटं वरचं आहे. आज टाईम लागला ना. आता खालच्या तर आलं बा वरचं पाणी काही झालं तर होईन बी खालचं लवकर. आज चाललाय खालच्या आवट्यातला आता शेवटचा सारा. लिंबा खालचा चारा आहे आणि शेवटचा आहे. हे सारा तर बा वरून यानेच घेतलेलं आहे. हे वरून जे पाणी येते ह्या सारालाच टाईम लागतो. आपरा आहे पण चढी इकडं एवढा टाईम लागतो ह्या साराला. त्याच्यामुळं लाईट गेली का फुटलं. पाणी कमी चालायला लागलं. लाईट जायला बसली बघा. याच्या अर्थ लाईट गेली आहे आणि आता होतं का नाही याच्यावर गॅरंटी बी नाही आहे. का फुटलंय बघूत. त्याला भेटलेला आहे तर कॅमेरामॅन ओमकार. ते आपले वेटिंग लिस्टमध्ये असतात बसलेले ब्लॉगसाठी. कांद्याच्या हातात पात घेऊन दाखी देतं. मी कांद्याला दारी धरतोय. काय मग ते येईन का लाईट 15 मिनिटासाठी. बाईने लगेच नरपुशी लावली. लाईट आली. केली मोटर. काय लाईटीला काय गरज नव्हती बरं का जायची. 15 मिनिटासाठी होतं का नाही बघूत. झालं असतं तोवर कांद्याकडे तरी गेलं असतं. बा त्याच्यात जर गुतलं का पाणी यायला आणि जायलाच लई टाईम लागतो. हे बा आपलं आता सगळं भिजून झालेलं आहे आणि लाईट बी गेली. बा आता पाणी बी खंडवणी येतंय. असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.